हाय फ्रेंड्स, मी राधिका पवार। माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायची आहे डाळबाटी। डाळबाटीसाठी कुकरमध्ये डाळ मी अगोदरच शिजवून घेतली होती। त्यानंतर आपण डाळ तडका मारण्यासाठी मसाला तयार करून घेतला आणि एका पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यात मोहरी टाकली, जिरे टाकली आणि त्यानंतर कट केलेलं टमाटर टाकलं आणि मिक्स करून घेतलं। व्यवस्थित असं त्याला तळायला ठेवलं। व्यवस्थित तळून झाल्याच्या नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि कढीपत्ता टाकला। एवढं सगळं टाकून तेही व्यवस्थित असं तळून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली। कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर चटणी, हळद आणि आपले बेसिक जे मसाले असतात ते मसाले ॲड केले आणि व्यवस्थित असा डाळीला तडका दिला। व्यवस्थित अशी डाळ तयार बनवून झालेली आहे आपली। आणि त्याच नंतर थोड्याच वेळात आपल्याला बाट्या बनवायच्या आहेत। बाट्या बनवण्यासाठी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला। 1 वाटी बेसन पीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर लगेच मी थोड्याशा प्रमाणामध्ये यामध्ये रवा घातलेला आहे। 1 वाटी, तोही 1 वाटीच आहे। आणि त्यानंतर लगेचच तीळ घातलेले आहेत। तीळ घातल्याच्या नंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून झालं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा घातलेला आहे, म्हणजेच अजवाईन घातलेला आहे। आणि हे एवढं सगळं घातल्याच्या नंतर आपल्याला त्यात तेलाचं कडकडीत केलेलं असं मोहन घालायचं आहे। तेलाचं मोहन घालून घालायच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। पाणी मिक्स करून व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली। कणिक मळून झाल्याच्या नंतर आपल्याला छोटे छोटे कणिकचे बॉल बनवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्या बाट्या व्यवस्थित अशा करता येतील। एक कुकर घेतलं, त्यामध्ये 1.5 तांब्या पाणी घातलं। पाणी घातल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकलं। तेल ह्या गोष्टीमुळे टाकलं कारण की जे आपण केलेले बॉल आपण मध्ये सोडणार आहोत ते एकमेकांना चिपकणार नाही, त्यामुळे थोडंसं तेल टाकलं आणि पाणी व्यवस्थित असं गरम झालं की आपल्याला हे केलेले गोळे त्यामध्ये सोडायचे आहेत। कुकरमध्ये सर्व कणकीचे गोळे आपण सोडलेले आहेत, व्यवस्थित असे सोडायचे आणि त्यानंतर 1 शिट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला कुकर खाली उतरून घ्यायचा आहे। व्यवस्थित अशी 1 शिट्टी होऊ दिली। 1 शिट्टी झाल्याच्या नंतर आपण कुकर खाली घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळात झाकण उघडून गोळे आपल्याला बाहेर काढायचे। एका ताटामध्ये काढून घेतले। ताटामध्ये काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ही गोळे व्यवस्थित काढून आणि थंड झाल्यावर ही कट करून घ्यायची आहेत। व्यवस्थित असा त्याला आकार द्यायचा आहे। त्यामुळे मग मी एका ताटामध्ये काढून घेतले। अशी काही ही रेसिपी एवढी अवघड असं काही नाही, खूप सारं सोपं आहे। करायला गेलं तर खूप सोपं जातं। तुम्हीही एकदा ही रेसिपी बघून करून बघा, तुम्हालाही खूप सोपे वाटतील। छोटे छोटे सुंदर पीसेसमध्ये कट केलेले आहे, कारण की आतमध्येपर्यंत तळतील म्हणून छोटे पीस केलेले आहेत। एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं आणि व्यवस्थित असं कडकडीत गरम होऊ दिलं। व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपण कट केलेले पीसेस त्यामध्ये सोडले आणि व्यवस्थित असे तळायला घेतले। सारखं परतावं लागतं। व्यवस्थित परतून घेतलं, जेणेकरून आतमधील बाहेरील पूर्ण भाग हा गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्या बाट्या व्यवस्थित असा कलर सोडत नाहीत तोपर्यंत मी असे छान असे तळून घेतलेले आहेत। व्यवस्थित तळत आहे। बघा किती छान आपल्याला बाट्यांना कलर आलेला आहे। गोल्डन ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला या बाट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता खमंग आणि कुरकुरीत अशा बाट्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत।
ह्या रेसिपीनंतर तुम्हाला कुठल्या रेसिपीचा व्हिडिओ पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की चॅनल सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काय लागत नाहीत, त्यामुळं जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करून जा. तुमचा सर्वांचा जर मला फुल सपोर्ट मिळाला तर असेच नवीन नवीन किंवा यापेक्षाही चांगले व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येईल. आजच्या डाळबाटीमध्ये स्पेशल डाळबाटी, पापड आणि सॅलड, भात एवढं सारं बनवलं होतं. आणि हे सगळं बनवून सुरुवातीला महाराजांना नैवेद्य दाखवला आणि नंतर ह्यांनी जेवण केलं. ह्यांना पण डाळबाटी खूप आवडली. त्यानंतर आम्हीही जेवण केलं. जेवण वगैरे करून झाल्यावर राहिलेली आवराआवर करून घेतली. आवराआवरी करून झाल्याच्या नंतर लगेच थोड्या वेळात मार्केटमध्ये जायचं होतं, त्यामुळं मग आम्ही रेडी झाले. आणि नंतर मार्केटमध्ये जायचं होतं तर पप्पा येईपर्यंत पार्थ तर गाडीवरही जाऊन बसला होता. लेकरांची किती एक्साइटमेंट असते हे तुम्ही बघू शकता. बाय.